तर अनया आज कुठे चालली? आज मी चालली मटन चाप खायला. फर्स्ट टाइमच आम्ही ट्राय करतोय आणि आम्हाला ही म्हणजे थाळी खूप आवडलेली आहे. नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल वरती. तर अनया काल लग्नामध्ये गेलीस, आज कुठे चालली? आज मी चालली मटन चाप खायला. मटन चाप खायला. तर आपल्यासोबत उमा पण आहे, ती माझ्यावरती थोडी नाराज आहे. काल आमची जरा टोल नाक्यावरनं थोडी भांडणं झाली. बोलशील ना आज उमा? लागेल ना, व्हिडिओ चालू आहे. तर सॉरी पण म्हटलं मी तिला. म्हणजे 234 रुपये होते, जाताना 140 रुपये कट झाले. मीच तिला बोललो होतो नको टाकू पैसे, पण नंतर जेव्हा आमच्यामुळे ट्रॅफिक झाली तेव्हा मी तिच्यावरतीच भडकलो बिनकारणामुळे. त्यामुळे आमच्यामध्ये थोडी भांडणं झाली होती. पण आता बोलतेस ना? तर कुठे चाललोय आज आपण? परत विसरली. कुठे चाललोय उमा आपण? आपण चाललोय शिवराज ढाबा. शिवराज ढाबा नाही आहे, पण शिवराज ढाब्याचंच एक ब्रांच आहे. म्हणजे आपण कोपरखरणेला गेलेलो, जिथे सह्याद्री थाट हॉटेल होता, जिथे आपण मटन चाप आणि चिकनचा भरपूर सारे डिशेस ट्राय केले होते. त्यांचीच नवीन ब्रांच आता कामोठ्यामध्ये उघडलेली आहे. तर त्यांनीच आज आपल्याला इन्व्हाइट केलंय की कामोठ्याची ब्रांच बघण्यासाठी आणि तिकडचे मटन चाप आणि जे काही त्यांचे बेस्ट सेलिंग डिश आहेत ते ट्राय करण्यासाठी. तर आता आम्ही पोचलोय कामोठ्याला. आता तिकडे कसं पोचायचं, कामोठ्याच्या ब्रिजच्या खालनं, ते तुम्हाला दाखवते. कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा मोरया. पहिले तर आपल्याला कामोठ्याच्या आतमध्ये एंटर करायचं आहे आणि तिकडनं फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर तुम्ही गुगल वरती पण सर्च करताय सह्याद्री थाट कामोठे, तरी पण तुम्हाला गुगल लोकेशन दाखवेल. पण हे बघा कसं पोचायचं. स्ट्रेट जायचं आहे, एकदम स्ट्रेट. विहान हॉस्पिटल लागेल, कामोठे पोलीस स्टेशन हॉस्पिटल सर्व लागेल लेफ्ट साइड मध्ये. तिथनं तुम्हाला सरळच जायचं आहे, ना की लेफ्ट ना की राईट. आणि इथे मच्छी मार्केट पण येईल तुम्हाला, त्याच्याही पुढे आहे आपलं हॉटेल. हे मार्केट वरनं फक्त 100 ते 200 मीटरावरती आहे सह्याद्री थाट तांबडा पांढरा रस्सा, अस्सल मराठमोळा चवीची पर्वणी. तिकडेच आज आपण आलोय आणि एकदम राजवाड्याची थीम आहे. बघा कसं दिसतोय ना. तर अनया, लास्ट टाइम आपण कोपरखरणेमध्ये गेलो होतो, तू आमचा वेलकम केला होतास. तर या टायमाला पण तू वेलकम करणार आहेस काय? तर चला उघडा, खुलजा, सिम सिम. वेलकम. आलो. तर अनया, तू माझा वेलकम केलास ना, आता मी पण तुझा वेलकम करते बघा. आणि उमा मॅडम पण आलेले आहेत. वेलकम मॅडम. आणि रेस्टॉरंटमध्ये आल्या तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन करायला भेटते बघा. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय, आमचे दैवत शिव शंभू राजे. तर इकडे बाजीराव माने साहेब आहेत. नमस्कार. हो, आणि धन्यवाद आम्हाला आमंत्रण करण्यासाठी आणि कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या नवीन ब्रँचसाठी कामोठ्यामधल्या. थँक्यू. तर मी काय म्हणतो, मी माझ्या गाडीने आलोय गुगल मॅपचं लोकेशन लावून. जर इथे एखाद्याला पोचायचं झालं तर लँडमार्क काय सांगणार तुम्ही? मानसरोवर स्टेशन रोड, लास्ट बिल्डिंग, पटेल प्लाझाच्या बाजूला, शिवकल्पतरू. म्हणजे स्टेशन रोड पकडून सरळच यायचं ना लेफ्ट ना राईट. तर मी दाखवलंय कसं पोचायचं. जर गडबड होत असेल तर नक्की गुगल मॅप फॉलो करा, किंवा मी यांचा नंबर देतो, त्या नंबरला पण फोन करून तुम्ही इकडे पोहोचू शकता. तर सुंदर कल्पना आहे. बाहेरनं जसा रेस्टॉरंट दिसतो एकदम राजवाड्यासारखा, तसाच आहे ना, पूर्ण राजवाड्याची थीम आहे ना. तर कितवी ब्रांच आहे ही आपली? ही दुसरी ब्रँच आहे. ही दुसरी ब्रांच आहे ना. म्हणजे आपल्या कोपरखरणेमध्ये चांगला रिस्पॉन्स आहे ना. आणि हे दुसरी ब्रँच आता 1 वर्ष पूर्ण होते जानेवारीमध्ये. ओके, म्हणजे कोपरखरणेचा आपला चांगला रिस्पॉन्स आहे ना. 1 नंबर आहे. 1 नंबर रिस्पॉन्स आहे. तिकडचा मी मटन चाप आणि चिकन ट्राय केलेला आहे, खूप चांगला वाटला होता. आणि जे आपले व्ह्यूवर्स आपला व्हिडिओ बघून गेले त्यांना पण खूप जास्त आवडला. तर जी तुमची चव आहे ती तशीच ठेवा, आणि जी सर्व्हिस आहे ती पण तशीच ठेवायचा प्रयत्न करा. पण तुम्ही इकडे बघताय पूर्ण राजवाड्यासारखा यांनी रेस्टॉरंट बनवलं आहे. हे काय आहे? बैलगाडा आहे काय? बैलगाडी, जुन्या पद्धतीची बैलगाडी, लाकडी बैलगाडीची ते चाक आहेत ते. लाकडी बैलगाडीची चाकं. म्हणजे एक महाराजांच्या टायमाला जसे राजवाडे होते तसंच बनवायचा प्रयत्न केला ना. सुंदर ॲम्बियन्स आहे. आणि बघा टेबल सिटिंग डायनिंग वगैरे बघा कशी आहे. उमा, कम्फर्टेबल ना? कसं वाटतंय? मस्त
मस्त मस्त वाटते एकदम एकदम फिलिंग एकदम राजवाड्यासारखं एकदम भारी वाटतं. आता राजवाड्यामध्ये जाऊन जेवतो तसा फील येतो ना. आता मी राजवाड्यामध्ये महाराजा थाली खाल्ली होती म्हणून तुम्हाला इकडे घेऊन आलोय बघा. हां, तर इकडे आपल्याला मित्र भेटलाय अभिनय. अभिनय कसा आहेस? हां, पूर्ण कुटुंब मस्त मस्त पूर्ण कुटुंबासोबत जेवायला आलेत. वहिनी बरे आहेत ना? हो. आणि हिचं नाव काय? हाय त्रिशा. त्रिशा हां, त्रिशा काय कॅमेरा पाहिजे? हां, आणि आणखी एक हिचं नाव काय? आराध्या. आराध्या काय ट्राय करताय आज इकडे? मटन मसाला थाळी. मटन मसाला थाली ना? हां, कशी आहे? खूप छान आहे, खूप छान आहे. घरच्यासारखी चव आहे. हो, घरच्यासारखी चव आहे बघा. आणि वहिनी तुम्ही काय ट्राय करताय? मटन मसाला थाळी. मटन मसाला थाली. नेहमी इकडे आल्यावरती काय ट्राय करताय तुम्ही? आमची ही फेवरेट आहे. अच्छा, मटन मसाला थाली ना? हां, आम्ही पण इकडे आज चाप खाण्यासाठी चालू मटन चाप. चालेल चालेल, बघूया कशी चव आहे ती. चालेल, करा, एन्जॉय करा. तर बाजीराव साहेब थोडे बिझी आहेत म्हणून आपल्यासोबत विजय सर आलेत. नमस्कार. हो, खूप सुंदर रेस्टॉरंट आहे आणि एकदम राजवाड्यासारखा फील येतोय. हां, तर काय सांगणार, किती लोक बसतात एका टायमाला? कमीत कमी सर 70 ते 80 लोक आरामात सेटिंग होतात इथे. 70 ते 80 लोक बसतात ना? आपला रेस्टॉरंट कधी बंद असतो काय? आपलं रेस्टॉरंट असं बंद नसतंय. टायमिंग फक्त आहे आपलं 12 ते 4:30 आणि संध्याकाळी 7 ते 12. 7 ते 12 ना? हां, दिवस चालू असते. म्हणजे कधी पण या, जे आपली मटन चाप चिकन जे सर्व आहे जे काय सर्व भेटतंय ना? चिकन फ्राय, चिकन मसाला आहे, मटन मसाला आहे, मटन स्पेशल आहे, चिकन स्पेशल आहे, सह्याद्री स्पेशल आहे. म्हणजे आपला जो कुझिन आहे तो सातारावाला आहे ना? हो, आपला सर सह्याद्री थाट हे आपलं हॉटेलचं नाव आहे. तांबडा पांढरा रस्सा कोल्हापूर टाईप आपला अस्सल मराठमोळ्या चवीची पर्वणी हे आपल्या इथं तुम्हाला बघायला भेटेल. तुम्ही नक्की भेट दिली तर तुम्हाला त्याची चव अनुभव करता येईल. विजिट नक्की द्या तुम्ही. तर नक्की या. एक यांचे मी कोपरखैरण्याच्या ब्रांचचं जेवण टेस्ट केलेलं आहे, एकदम भारी आहे. हां, म्हणूनच मी तुम्ही बोलवला म्हणून मी इकडे आलो आहे. हां, तर मला तुमचा किचन बघायला भेटेल ना? हां, तर आपण रेस्टॉरंट तर बघितलं. आता सह्याद्री थाटमध्ये पांढरा रस्सा चिकन मटन चाप कसा बनतंय ते पण बघूया आपण. हो, चालेल. चला, धन्यवाद. चला, तर आलो यांच्या किचनमध्ये. थोडी गडबड आहे पण इकडे बघताय तुम्ही भट्टी सिस्टम आहे इथे, जी तंदुरी रोटी बनवतात ना, ती तंदुरी रोटी बनवण्यासाठी. आणि इथे विजय साहेब आहेत जे तांबडा आणि पांढरा रस्सा. हा कोणता रस्सा आहे? हा तांबडा रस्सा आहे सर. आणि हा कशाने बनतो? हा सर आपलं चॉकलेट म्हणतो आम्ही. जे आपले खडे मसाले त्याचे बारीक करून मिक्सरवरती बारीक करून याला फोडणी दिली जाते. आपला जसं गावी बनतो, गावी घरच्यासारखा ऑथेंटिक या टाईपमध्ये आपण रस्सा बनवतो. तसंच त्या पद्धतीने आपला तांबडा रस्सा पण होतो. याचा खोबऱ्याच्या दुधामध्ये आणि काजू कणीमध्ये आपण बनवला जातो आणि खड्या मसाल्याची फोडणी असते. तो एक नंबर असा तांबडा रस्सा लोक खायला गर्दी खूप करतात. तर तुम्ही बाहेर पाहिलं तर गर्दी तुम्हाला दिसेलच. ही गर्दी जी आहे ती तांबडा पांढरा रस्सा खाण्यासाठीच खास गर्दी झालेली आहे. त्याच्याबरोबर आपल्याकडे सर एक आपण सुरमई पापलेट बांगडा. आता हे सुरमई आणि पापलेट चालू आहे आपलं. मॅरिनेटसाठी आपण तिखट, लाल तिखट आणि अद्रक लसूण पेस्ट आणि या छोट्या मसाल्यामध्ये आपण व्यवस्थित फ्राय करून लोकांना खूप चांगल्या पद्धतीने आवडेल अशी आपण बनवून देतो. एकदम तवा रवा फ्राय आहे ना? हां, हे बघा, तवा रवा फ्राय. म्हणजे तुम्ही इथे येताय चिकन मटन तर तुम्हाला आवडेलच इकडे, पण इथे येऊन तुम्ही मासली पण ट्राय करू शकता. एकदम सुरमई आणि पापलेट तवा फ्राय होताना दिसतंय. हां, आणि सुंदर आपल्याला सांगितलं तांबडा रस्सा कसा बनतो त्याबद्दल धन्यवाद. आणि इकडे बघताय तुम्ही, ही कसली बाजरीची रोटी? हे आपली चपाती भाकरी सर इथं गरम गरम बनवतो. अच्छा, चपाती भाकरी ना? देतो चपाती आणि भाकरी. हे बघा, मस्त एकदम चपाती. जशी पटापट मावशी आमच्या पटापट करून देतात. आम्हाला काही कमी पडून देत नाही. अरे वा, मस्त. हे बघा, थापताना दिसतात तुम्हाला भाकऱ्या. कसली भाकरी आहे? ज्वारीची ना? भाकरी, बाजरीची भाकरी आणि चपाती या पद्धतीने आपण 2-3 आयटम देतो. आणि म्हणजे मी तुमच्याकडे गेलेलो, म्हणजे ते भाकरीला एकदम स्मॅश करून रश्श्यामध्ये डुबवून खातात ना? जसं की आपण कोल्हापूरमध्ये किंवा सांगली साईडला आपण चुरून खाल्ल्या पद्धतीने असं बघतो बऱ्याच ठिकाणी. तर त्या टाईपमध्ये आपण चुरून लोक खाताना भरपूर दिसतील तुम्हाला इथं. आणि त्याचा आस्वाद खूप लोक घेतात. तांबडा पांढरा अतिशय चांगल्या पद्धतीने खाऊन घेतात. चालेल चालेल, धन्यवाद चांगली टूर देण्यासाठी तुमच्या किचनची. तर इकडे थाली कशी सजवली जाते ते पण बघा तुम्ही. तर जे काही आहे ते सर्व आपल्या घरगुतीप्रमाणे बनवतात. तर आपण पण आता जाऊन इकडची मेजवानी, इकडचं जेवण ट्राय करूया. चला, धन्यवाद शिंदे साहेब. थँक्यू.
चला तर किचन एक्सप्लोर करून आलोय आपण आणि इकडे ओमानी काय मागवलंय प्रॉन्स थाली. प्रॉन्स थाली मागवली. प्रॉन्स थाली मागवली आणि प्रॉन्स थालीमध्ये काय काय येते ते बघा तुम्ही. हे काय आहे? ये पांढरा आणि तांबडा रस्सा आहे आणि हे पण फिशचीच करी आहे. प्रॉन्स मसाला आहे. प्रॉन्स मसाला, मांदेली फ्राय आणि प्रॉन्स फ्राय भेटले तुम्हाला. आणि हे आहे ज्वारीची भाकरी आणि सोबत आपण प्रॉन्स सुरमई फ्राय पण मागवली. कोबली तर तुम्हाला माहिती आहे अनाईची फेवरेट आहे म्हणून तिच्यासाठी कोबली थाली मागवली बघा. आणि आपण खाणार सुरमई फ्राय. तर मटण तर येतेच आपला, त्याच्या आधी मासली पण खाऊन बघूया इकडची कशी आहे ती. चांगली आहे, एकदम मस्त आहे. सॉफ्ट सॉफ्ट पीस. आवडेल तुम्हाला. इकडची मच्छी पण ट्राय करताय तुम्ही, आवडेल तुम्हाला. आणि ओमाने काय ट्राय केलं आहे? मांदेली. मांदेली तर ट्राय केलं मी. प्रॉन्स मसाला ट्राय करत होती, ते पण खूप मस्त आहे, चविष्ट आहे. म्हणजे आवडेल ना आपल्या मंडळीला आले तर. वेगळं काहीतरी आय थिंक खराटची टेस्ट असते. अच्छा. मसाला यांचा डिफरंट असतो थोडा. आणि आणखी एक थाली आलेली आहे. कोणती आहे मित्र? मटन फ्राय थाली. आणि तुझं नाव काय? भागवत. आणि भागवत एकदम भारी आहे, धावत काम करतोय बघा. आणि ते मटन चाप थाली आलेली आहे बघा. भागवत आपला मटन फ्राय बोललात पण ते ॲक्च्युली चाप आहे. आणि मटन चाप थालीमध्ये काय येते? सोलकढी, रस्सा, तांबडा पांढरा रस्सा आणि किमा आहे बघा. आणि सॅलड आणि भाकरी ज्वारीची. तर आपण मासली ट्राय केली. नाही आवडली ना मासली, तर आता आपण मटन पण ट्राय करूया. तर तू तर बोललेली की मटन चाप खायला येणार आहे, आलेली आहे. आणि मग मासली खाल्ली, तर आता आपण मटन चाप खाऊन बघूया. कोण ट्राय करणार? मम्मा ट्राय करणार? आमची डाएटवाली मम्मा आहे, तीच ट्राय करते बघा. इंटरमिडिएट डाएट करणारी मम्मा. व्हाईट तिल टाकलेलं आहे आणि पांढरा रश्श्यासोबत बनवतोय. ट्राय करते. वेगळं आहे काहीतरी मटन चाप ना. आणि व्हाईट तिल टाकलं ना त्याच्याने अजून टेस्ट येते. जसे आपण इकडे गेलो होतो कोपरखान्याला तशीच चव आहे. इकडचं चव थोडी वेगळी आहे. म्हणजे मला वाटते बहुतेक यांची सातारा खरड साईडची जे टेस्ट असतात ना तशी टेस्ट आहे, पण हे पण एकदम वेगळं आहे. तर आता आपण पण ट्राय करून बघूया मटन. नाही तर मच्छी सोडून मटनवरती गेली मला वाटतं. आपण पण आता ट्राय करूया मटन चाप. इकडचा मटन चाप एकदम सॉफ्ट टेंडर आहे एकदम. कोंडामध्ये टाकल्या मस्त मेल्ट होते आणि एकदम मसाला एकदम चांगल्यापैकी लावलेला आहे. हा बघा मटन चाप टेस्टी, पैसा वसूल आहे. या नक्की इकडे मंडळी, आवडेल तुम्हाला. आता आपल्याला जो आपला अभिनव मित्र भेटला होता. अभिनव नेहमी येतोस ना तू? नेहमी याच रेस्टॉरंटला येत आहे ना तुम्ही? शनिवारी संडेला येतो आम्ही. थाळी खूप छान आहे इथली. विकेंडला नेहमी इकडे येत आहे ना? पूर्ण परिवारासोबत येते बघा. चालेल थँक्यू. आणि तशीच म्हणजे एकदा याल तर परत याल अशीच चव आहे बघा. मटन चाप आणि ज्वारीची भाकरीसोबत पांढरा आणि तांबडा रस्सा. डायरेक्ट घशामध्ये गेला रस्सा, पण मस्त आहे. गरम थंडीमध्ये गरम खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. आणि सोबत किमा मस्त. कोळंबी फ्राय. या नक्की इकडे येत आहे तरी हा मटन चाप नक्की ट्राय करा, तुम्हाला आवडेलच विथ सोलकढी. सोलकढी पण जबरदस्त आहे. ज्वारीची भाकरी ती स्मॅश करून खातात माहिती आहे ना, तशीच काहीतरी मजा आहे. म्हणजे एक गावाकडची मजा आहे. सह्याद्री थाट असं नाव ठेवलं आहे, तशाच तिकडच्याच सह्याद्रीमधलीच मजा आहे खायची. आणि तर थांबतच नाही. तर आता या सर्वांनी जेवायला मटण आणि प्रॉन्स सोबत. तर आपला रिव्ह्यू तर तुम्हाला सांगितला थालीबद्दल, मटन थालीबद्दल. तर इकडे विवेक सर आहेत ज्यांनी आपल्याला ओळख दाखवली. धन्यवाद सर आपले व्हिडिओज बघण्यासाठी. तर आज तुम्ही सह्याद्री थाटमध्ये काय ट्राय करताय? आज मी मटन फ्राय थाळी ट्राय करतोय. आणि आज आम्ही म्हणजे फर्स्ट टाईमच आम्ही ट्राय करतोय आणि आम्हाला ही म्हणजे थाळी खूप आवडलेली आहे. सर्व जेवण वगैरे एकदम मस्त आहे. ओके म्हणजे आवडेल ना लोक जर आली इकडे तर. आणि सर्व्हिसबद्दल काय बोलणार? सर्व्हिस पण छान आहे आणि मी नक्कीच म्हणजे रेकमेंड करेन. म्हणजे मी सांगतो ते
तुम्हाला हे वाटत असेल, पण बघा आपले विवेक सर पण आहेत कामोठ्यामधलेच ना, हां त्यांनी पण चांगला रिव्ह्यू दिला आहे बघा. आणि वहिनी पण आहेत इकडे आणि त्यांचा मुलगा पण आहे. काय नाव रे तुझा? रुद्र. हां रुद्र पण आहे. रुद्र काय खातोयस? चिकन थाळी खातोयस. कशी आवडली चिकन थाळी? आणि सोलकढी पण प्यायलास तू? कशी आहे ती सोलकढी? मस्त आहे. अरे वा छान छान. करा एन्जॉय करा जेवण. थँक्यू थँक्यू. मंडळी रुद्र आणि त्याच्या फॅमिलीला भेटून आलो आहे. चांगला रिव्ह्यू दिला त्यांनी. आणि हा तांबडा रस्सा पितोय. हां खूप सुंदर. नुसता सूपसारखा प्यायलात ना तुम्ही तरी खूप मजा येते बघा. मस्त एकदम गरम गरम. तांबडा आणि पांढरा रस्सा. हां पांढरा रस्सा नारळाच्या दुधाने बनते हो मग. ही काय खाते? हां तू काय खाते? नाही तर चापवरतीच जुरली मला वाटतं. कोळंबी. कोळंबी खाते. हां चांगलं जेवण आणि ते पण चांगलं ॲम्बियन्समध्ये खाऊ आपण. राजवाड्यामध्ये. सर्व काही ट्राय केलं आहे. मटन एकदम चाप एकदम चाटून पुसून खालेत आणि एक टाईपचा मल्टी क्युझिन रेस्टॉरंट आहे. जर तुम्हाला चिकन लॉलीपॉप चिकन क्रिस्पी पाहिजे ते पण इकडे भेटून जाईल ना. हां आणि तांबडा पांढरा रस्सा तर एकदम भारी आहे. हां तर आता आपला राईस आला आहे. इंद्रायणी राईस आहे बघताय तुम्ही. हां आणि आणि राईसची चपाती बनवली बघा. आणि त्याच्यावरती काय टाकणार? तांबडा की पांढरा रस्सा? पांढरा तिखट नाही ना म्हणून तिला पांढरा रस्सा पाहिजे. हे बघा राईसमध्ये पांढऱ्या रस्स्याने खाणार ती. तर आपण पण गरम गरम इंद्रायणी राईस खाऊया. तर या मंडळी नक्की एकदम भारी चव आहे आणि वर्थ आहे. हां आता प्राईस पण तुम्हाला सांगतो कितीला थाली मिळते ती, पण जी चव आहे एकदम भारी. हां आणि याची राईस बघा. तर राईस खाण्याची मजा काहीतरी वेगळीच आहे. भारी लागतं एकदम. नाही बस इंद्रायणी राईस काहीतरी वेगळीच चव आहे ना. भारी वाटतं राईस तांबड्या पांढऱ्या रस्स्यासोबत. चला जेवण वगैरे झालं आहे. विजय साहेब खरंच खूप सुंदर. म्हणजे जे काय तुम्ही दिलं प्रॉन्स असू द्या, सुरमई असू द्या, मटन चाप, मटन फ्राय असू द्या, अप्रतिम. खरंच आवडलं. आणि स्पेशली जे लहान मुलांसाठी जो पांढरा रस्सा आहे तुमचा, अनाया काय बोलणार त्या पांढऱ्या रस्स्याबद्दल? खूप टेस्टी आहे आणि स्पेशली इंद्रायणी राईसच्या सोबत खूप मस्त वाटलं. खूप मस्त वाटलं. म्हणजे तुमची न्यूक्लिअर फॅमिली असेल किड्स म्हणजे पांढरा रस्सा खूप ट्राय करणार. हो कसा आहे तुमचा अनुभव कसा आहे त्याबद्दल? सर ॲक्च्युली कसं आहे आम्ही जे आमची कन्सेप्ट होती सह्याद्री थाट इकडं पांढरा तांबडा ऑथेंटिक टाईपमध्ये इथं जेवण फॅमिली रेस्टॉरंट असं नाही आहे. अलाकार्डमध्ये किंवा थाली टाईप असं नाही आहे. अलाकार्डमध्ये बऱ्यापैकी पंजाबी डिशेसमध्ये आहेत. पण इथल्या लोकांची मागणी आपली एक मेन ब्रँच कोपरखेरण्याला आहे सेक्टर 4A. तर इकडून खूप लोकांचा असं आम्हाला डिमांड आली की या साईडला पनवेल साईडला तुम्ही एखादी ब्रँच चालू करा. त्यानंतर आम्ही एक ट्राय केला इकडे. तर प्रतिसाद खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आहे आम्हाला. आणि त्याच्यामध्ये आम्ही कसं केलं आहे की चिकन मटन फिश या सगळ्या आणि अलाकार्डमध्ये पण आहे. आपलं मटनमध्ये 4 ते 5 प्रकारच्या थाळ्या आहेत. चिकनमध्ये 4 ते 5 प्रकारच्या थाळ्या आहेत. एक टाईपचा मल्टी क्युझिन रेस्टॉरंट चालू केलं आहे ना तुम्ही? हां असं टाईपमध्ये आहे. मग जसं लोकांना जर समजा एक फॅमिली आली, एक फॅमिली रेस्टॉरंटच केलं विथ AC आहे आपलं. सगळं ऑथेंटिक आहे. आणि राजवाडे टाईप आम्ही थोडंसं देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकांना जे असं म्हणजे फील होतं ते इथं येऊन आपलं एकदा गावच्यासारखं किंवा एक राजवाडा टाईपमध्ये बसून आरामात जेवण इथं या ठिकाणी आम्ही खूप सर्वे केले. पण तसं फॅमिली रेस्टॉरंट असं फॅमिली जाऊन आरामात जेवण्यासारखं एकही रेस्टॉरंट नाही आहे. असं कस्टमरचा फीडबॅक येतो आम्हाला. तर तिथे लोकांना इथे येऊन आवडतं जेवायला. लोक येतात. आत्तापर्यंत आम्ही 8 ते 10 महिने झाले आमचं 80% रिपीट कस्टमर आहे. मी पण आज एका मित्राला भेटलो जो परत आला होता आणि मटन थाली खाण्यासाठी खास येतोय. तर तुम्हीही इकडे येत आहे तर मटन थाली नक्की ट्राय करा. फक्त 390-370 आहे. आणि आणखी काय खाल्लं आपण? कोळंबी थाली ना. कोळंबी थाली जी 500 रुपयाला आहे बघा.
हां, पण इकडे येऊन मटण नक्कीच ट्राय करा, तुम्हाला आवडेलच आवडेल. आणि नवी मुंबईमधनं कुठनंही बघताय किंवा तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय आपल्या मुंबई साईडला पुण्यावरनं, तरी पण तुम्हाला मटण चाप चव घ्यायची असेल तरी पण हायवेपासून फक्त 1 किलोमीटरच्या अंतरावरती आहे सह्याद्री थाट. हां, तर गुगल मॅप लोकेशन पण मी दिलं आहे आणि इथे कसं पोचायचं तेही दाखवलं आहे. तर नक्की एकदा भेट द्या, तुम्हाला आवडेलच आवडेल. हो, आणि इकडचा जो ॲम्बियन्स आहे जसे सर म्हणाले एकदम गावाकडची फील आहे. एखाद्या राजवाड्यामध्ये बसून तुम्ही जेवताय असं हे वाटतंय ना. हां, जिथे आपण शिवराज धाब्यामध्ये गेलो होतो तिथे महाराजांना आपण जेवण दिल्यानंतर आपण इथे जेवणाला सुरुवात करतो ना. हां, तसा इकडे आपल्या महाराजांचा इकडे फोटो पण लावलेला आहे बघा. आमचे दैवत शिवशंभू राजे. हां, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हां, आणि सह्याद्री थाटला तुम्हाला नक्की जेवण आवडेल. आम्हाला तर खूप आवडलं आहे, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि आवडलं ना. हां, स्पेशली लहान पोरांना तो तांबडा व्हाईट रस्सा, पांढरा रस्सा नक्की आवडेल. चालेल, चला खूप शुभेच्छा देईन. खूप मस्त जेवण होता. थँक्यू. ओव्हरऑल खूप मजा आली ना. येस, खूप मस्त एकदम वाटलं. एकदम चांगलं जेवण होतं. जेवण पण चांगलं होतं, ॲम्बियन्स पण चांगले होते आणि सर्व्हिस पण चांगली होती ना. हां, जर तुम्ही येत आहे तर कामोठ्यामध्ये आहे. आणि जर तुम्ही कोपरखैरणे वाशीवरनं बघत असाल तर कोपरखैरण्याच्या स्टेशनच्या बाजूलाच ही त्यांचा आणखी एक ब्रांच आहे. तिथेही तुम्हाला असा मटण थाली पांढरा तांबडा रस्सा मिळू शकतो. आणि जर तुम्हाला व्हेज खायची इच्छा असेल यांचा तर शिवराज धाबा आहे आपल्या CBD बेलापूर सेक्टर 15मध्ये. तिथे पण जाऊन तुम्ही व्हेज मेजवानी यांची ट्राय करू शकता. ओव्हरऑल खूप मस्त आहे. आणि तिकडे काय स्पेशल मिळतंय? मसूर डाळ, वांगी भरीत आणि काजूचे पण करी असतात, ते पण खूप टेस्टी असते तिकडे. तर नक्की जावा. व्हेज खायचं असेल तर CBD बेलापूरमध्ये, आणि मटण चिकन किंवा फिश खायचं असेल तर कोपरखैरणे किंवा कामोठीमध्ये सह्याद्री थाट. चला, तर आज प्रयत्न होता जो कामोठ्यामध्ये सह्याद्री थाट आहे तोच एक्सप्लोर करायचा. जर व्हिडिओ आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब नाही केला तर तोही करा. टिल देन टेक केअर, बाय बाय.